ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 5चा प्रॉब्लेम सेट 20 आपण सॉल्व करणार आहे. त्याच्यामध्ये फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आहे. तर त्याच्यामध्ये बघा ॲडिशन तुम्ही आता पहिल्यांदाच करणार आहात फ्रॅक्शनची. तर इथे एक मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. इथे बघा ही स्ट्रिप दिलेली आहे तुमच्या बुकमध्ये. त्याचे किती पार्ट्स केलेले आहेत? 7 पार्ट्स केलेले आहेत. त्यातले 3 पार्ट्स कलर केलेत वेगळे आणि 2 पार्ट्स वेगळे कलर केलेत. म्हणजे जर या 3 पार्ट्स आणि 2 पार्ट्सची ॲडिशन केली तर एवढे हे पार्ट्स वेगळे काढले तर त्याची ॲडिशन काय होईल? म्हणजे हे 3 पार्ट्स प्लस हे 2 पार्ट्स म्हणजे 5 पार्ट्स होतील. म्हणजे 7 आउट ऑफ किती कलर केलेले आहेत? 5 कलर केलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रॅक्शनची ॲडिशन कराल एवढंच लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर कधीही ॲड होत नाही, फक्त न्यूमरेटर ॲड होतो. डिनॉमिनेटर आहे तसाच राहतो, कारण ह्या एका स्ट्रीप म्हणजे एका स्ट्रीपमध्ये किती पार्ट्स आहेत? 7 पार्ट्स आहेत. ते तसेच राहणार आहेत. फक्त तुम्ही कलर किती करताय आणि त्याची ॲडिशन कशी करताय हे वरचं फक्त न्यूमरेटर बदलणार आहे, डिनॉमिनेटर बदलणार नाही. सो डिनॉमिनेटरची ॲडिशन कधीही करायची नाही फ्रॅक्शन करताना, फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करायची. सो आपण आता ॲडिशन करायला घेऊ. इथे बघा पहिलं काय आहे? 1/5 प्लस 3/5. सो इथे काय होणार आहे? फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करायची. सो काय लिहिणार आपण? 1 प्लस 3/5. डिनॉमिनेटर आहे तसाच घ्यायचा आहे, तो चेंज करायचा नाही. सो आन्सर काय आलं आहे आपलं? 4/5. पुढचं आहे 2/7 प्लस 4/7. सो 2 प्लस 4/7 म्हणजेच 6/7. एकदम इझी आहे हे. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हाच फक्त फ्रॅक्शनची ॲडिशन होते, नाहीतर होत नाही. इथे आता बघा 7 प्लस 2/12 म्हणजेच 9/12. पुढे बघा प्लस काय दिलेलं आहे परत? 2 प्लस 7/9. सो इज इक्वल टू 9/9. म्हणजेच काय येतं? 1. तुमच्या इथे बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे, जेव्हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम असतात तेव्हा त्याचा आन्सर काय असतं? 1. मग इथे 9/9 आले, मग त्याचा आन्सर काय येणार आहे? 1. आता इथे बघा 3 प्लस 4/15 इज इक्वल टू 7/15. इथे बघा 3 फ्रॅक्शन दिलेले आहेत, म्हणजे तिन्हीची वरच्या न्यूमरेटरची ॲडिशन होईल, डिनॉमिनेटर तसाच राहील. सो 2 प्लस 1 प्लस 3/7. So 3 plus 2 is 5 plus 1 is 6/7. नेक्स्ट बघा काय आहे? 2 प्लस 4 प्लस 3/10. म्हणजे ह्याची ॲडिशन काय झाली? 4 प्लस 3 इज 7, 7 प्लस 2 इज 9, 9/10. नेक्स्ट आहे 4/9 प्लस 1/9. म्हणजेच काय? 4 प्लस 1/9. म्हणजेच आन्सर असणार आहे 5/9. अंडरलाईन करून देते तुम्हाला. नेक्स्ट बघा लास्ट आहे 5/8 प्लस 3/8. म्हणजेच काय होणार आहे? हे 5 प्लस 3/8 म्हणजेच 8/8. म्हणजेच काय आन्सर असणार आहे? डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम आहे, म्हणजे आन्सर काय असणार आहे? 1. आता पुढचा वर्ड प्रॉब्लेम बघूयात. मदर गेव 3/8 ऑफ 1 guava टू मीना अँड 2/8 ऑफ द guava टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ द guava डिड शी गेव देम ऑल टुगेदर? इथे बघा एक guava म्हणजे एका पेरूच्या 8 समजा फोडी केल्या आहेत, तर त्याच्यापैकी 3 फोडी तिने मीनाला दिल्या आणि 2 फोडी गीताला दिल्या. म्हणजे टोटल मिळून दोघींना मिळून किती दिल्या ते आपल्याला फाइंड करायचे. म्हणजे काय करायला लागेल? आपल्याला दोन्ही फ्रॅक्शनची ॲडिशन करायला लागेल. सो इथे आपण लिहून घेऊ 3/8 प्लस 2/8 इज इक्वल टू 3 प्लस 2/8 इज इक्वल टू 5/8. म्हणजे दोघींना मिळून किती फोडी दिल्या? पेरूच्या 5 फोडी दिल्या. सो 5/8 इज गिवन ऑल टुगेदर. देअरफॉर 5/8 इज गिवन ऑल टुगेदर. नेक्स्ट बघा लास्ट क्वेश्चन आपला. The girls of standard 5 cleaned 3/4 of a field while the boys of standard 4 cleaned 1/4. What part of the field was cleaned altogether? म्हणजे चौथीच्या मुलांनी एवढा पार्ट क्लीन केला आहे ग्राउंडचा आणि 5वीच्या गर्ल्सनी 3/4 पार्ट क्लीन केला आहे. तर दोघांनी मिळून किती क्लीन केला आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. सो आन्सरमध्ये लिहा. पहिले आपण इथे लिहूयात गर्ल्स क्लीन्ड field plus boys cleaned field. किती आहे ते? 3/4 प्लस 3/4 प्लस 1/4. सो इज इक्वल टू काय होणार आहे? हे 3 प्लस 1/4 इज इक्वल टू 4/4. आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम म्हणजे काय? इज इक्वल टू 1. म्हणजे दोन्ही
आता आन्सर 1 आलं आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय, होल ग्राउंड क्लीन झालं आहे. हे होल हा नंबर काय आला आहे, होल नंबर आला आहे, हा फ्रॅक्शनमध्ये नाही आला. 4/4 म्हणजेच 1, म्हणजे 4 पार्ट्सपैकी समजा ग्राउंडचे 4 पार्ट्स केले त्यातले 4ही पार्ट्स क्लीन झालेत, दोन्ही मुलांकडनं आणि मुलींकडनं, म्हणजे काय होल ग्राउंड क्लीन झालं आहे. सो आपण आन्सरमध्ये काय लिहिणार, देअरफॉर फुल किंवा होल फील्ड क्लीन्ड ऑल टुगेदर. चला इथे आपला प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 20 आपला इथे संपलेला आहे. पुढचा जो असणार आहे ते सबट्रॅक्शन आहे, ते पण असंच आहे, एकदम इझी असणार आहे. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.